गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. आज ब्लॉगला सुरुवात केली सकाळी 10 वाजत आले, तरी पण बरेच दिवस झालं म्हटलं ब्लॉग नाही टाकला नाही का. तर आपली काय नवीन अपडेट द्यावी म्हणाव. नवीन दाखवण्यासारखं काही नाही पण माझ्याकडे, कारण आत्ताचे जे दिवस आहेत ते खूप बेकार चालू आहेत. सिच्युएशन खराब चालू आहे ना बुता. काल काल लाईट गेलती तर घरामध्येच सकून चूल पेटवली होती, कारण लाईट नसली तर आम्हाला चुलीशिवाय पर्याय नाही. कारण की गॅसची महागाई एवढी वाढली. गॅस आणखीन पण मी भरून नाही आणला. आज कमीत कमी 5-6 महिने होत असतात. गॅस 1800 रुपयाला, ब्लॅकमध्ये जर घेतलं तर 1800-1900 रुपयाला गॅस भेटायला लागलाय. इकडे चालू आहे मस्त सकूचं ऑमलेट बनवणार आहे भावेशसाठी. टाकला हे टाकला. सकू पण बरेच दिवस झाले व्हिडिओमध्ये आली नव्हती, कारण की सकू इकडे बघ, ते डोळ्याखाली काहीतरी झालतं, दोन्ही पण डोळे काळे झालते. त्यामुळे व्हिडिओमध्ये यायला ती जरा लाजू लागली. म्हणजे ते व्हिडिओच नाही काढले. आम्ही कमीत कमी 8-10 दिवस झाले व्हिडिओच टाकला नाही आम्ही कोणताच, कसलाच. माझे पडलेले आहेत. तर सो प्लीज आपल्याला पुन्हा एकदा तुम्ही सपोर्ट करा, मनापासून मी म्हणतो. कारण की तुम्हाला मी आधीपासून सांगत आलो की मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आंघोळी झाल्या आमच्या सगळ्यांच्या, त्यातले त्यात पुन्हा माणसाजवळ खिशात 1 रुपयासुद्धा नाही. आणि कूलर अधूनमधून खराब होत राहिले. पुन्हा एकदा मोटर जळाली, ती पुन्हा मोटर आणून दिली. आता मला वाटतं तीच मोटर दिली, पण रिपेअर करून दिली. हां काय नवीन आणि तुम्हाला तर माहीतच आहे, भावेशला इथं लागले. त्यामुळं भावेशला काय भात वगैरे जमत नाही, वावडं चिवडं खायला, कारण त्याला त्रास होऊ शकतो नाही का. हो हो काय दे. आणि आता पुन्हा आता लवकरच एक खुश खबर होणार आहे. आपल्या परमूच्या लग्नाची. आमच्या परमूचं जुळ पाहते तवा पॅन कसा झालाय, कलर उडून गेला काय त्याचा. हा तर मित्रांनो, त्याच्यामध्ये ऑमलेट करणार आहे. तेल उडाले आणि किराण्याचे बी एवढे हाल चालू आहेत मित्रांनो. किलोनं तेल आणून खावं लागायले. हां परवडतच नाही मित्रांनो, कारण की मी 5 लिटरची डायरेक्ट कॅन आणत असतो. आता दिवस एवढे घाणीत आहेत. आता दिवस कसे पण कठीण असले कसे असले तर आपल्याला ढकलणंच आहेत पुढं, कारण की सगळे दिवस सारखे नसतात. प्रत्येकाचा दिवस बदलत असतो. आपले पण दिवस येतील आणि नक्कीच बदलतील. तर चला, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच मी बोलन. धन्यवाद, से दिल से शुक्रिया.